बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूया। मुंबईतून मुलांना गायब कोण करते हा सवाल आता उपस्थित होतोय, कारण 36 दिवसात तब्बल 82 मुलं बेपत्ता झाले। मुलं गायब होण्यामागे ट्रॅफिकिंग रॅकेटची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी तपासही सुरू केला आहे। मुंबईत 36 दिवसात 82 मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे पालकांचं टेन्शन आता चांगलंच वाढलेलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे? मुंबईतून मुलांना गायब कोण करतंय? मुलांच्या गायब होण्यामागे ट्रॅफिकिंग रॅकेटची शक्यता आहे, अशा अनेक भीती देखील आता व्यक्त केल्या जात आहेत। पालकांमध्ये आता चिंतेचं वातावरण आहे। ATSच्या मार्फत कारवाई चालू आहे। नक्कीच त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील किंवा त्यांची जी इन्फॉर्मेशन असेल त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे ते कारवाई होत आहे आणि पुढे देखील शेवटी महाराष्ट्र आणि आपल्या भारत देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे, त्या अनुषंगाने जी कारवाई करणं आवश्यक ती कारवाई केली जाईल। आवश्यक असेल तर कोम्बिंग ऑपरेशन केलं जाईल की ज्या मुलं किंवा मुलींची मिसिंग रिपोर्ट काय म्हणतो रजिस्टर झालेली नाही आहे अशा देखील मुलांना आपण शोधून काढलेलं आहे। ती तर संख्या मिसिंग रिपोर्टपेक्षाही मिसिंग रिपोर्टची मुलांची संख्या जेवढी आहे त्यापेक्षा जास्त संख्या ही मिसिंग रिपोर्ट नसलेल्या मुलांची देखील आहे, जी आपण शोधून काढलेली आहे। म्हणून तर मुंबई पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या मार्फत जे काही मिसिंगच्या कंप्लेंटच्या वरती जे कार्य करणं अपेक्षित होतं ते कार्य होतंय। भारत देशाचा विचार केला, महाराष्ट्राची लोकसंख्या बघता अर्थातच गुन्हेगारी संख्या देखील ही ॲव्हरेज रित्या जर का आपण बघली ती जास्तच असणार आहे। मला वाटतं गंभीर विषय आहे आणि आता आपले प्रतिनिधी नागपूरला बसलेले आहेत सगळे आमदार, हे काय करतायत तिथे? मला असं वाटतं ह्या प्रश्नांवर चर्चा होणं आवश्यक आहे। हुरडा पार्ट्या तर होत राहतील, बाकी चर्चाही करा। विधानसभा अध्यक्ष गाणी गाताना दिसतात, पण या गंभीर विषयांवर चर्चा करताना दिसत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।